नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत शिर्के आणि आपण आज भेटतो UPSC गाईड्स या प्लॅटफॉर्मवर। आज आपण MPSC एक्झाम 2025 आणि 25-26 ची जी एक्झाम आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2025-26 ची एक्झाम ही आता नवीन अभ्यासक्रमानुसार म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक पद्धतीने चालणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने अभ्यास कसा केला पाहिजे आणि जसं की माहिती आहे आपल्याला सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे तर त्याला आत्तापासून कसा अप्रोच असला पाहिजे। ओके, आणि विशेषतः प्रिलिम्ससाठी काय केलं पाहिजे। ओके, तर ह्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यावर चर्चा करणार आहोत। ठीक आहे, सर्वप्रथम माझ्याविषयी की मी नुकताच झालेला राज्यसेवा परीक्षा 2023 यामधून मला राज्यातून 7वा क्रमांक माझा आला होता आणि मी डेप्युटी कलेक्टर या पदावर सध्या कार्यरत आहे। ठीक आहे, त्याचबरोबर माझं STI आणि ASO या MPSC मधून घेणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं होतं आणि याच्या व्यतिरिक्त मी इंटेलिजन्स ब्युरोची जी परीक्षा आहे ती सुद्धा वर्णनात्मक पद्धतीने देऊन मी पास झालो होतो। त्याचबरोबर UPSCचा सुद्धा एक मला प्रिपरेशनचा अनुभव आहे। त्यामुळे आपण या म्हणजे माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या स्टडी रिलेटेड काहीतरी टेक्निकल इनपुट्स देण्याचा प्रयत्न करेन। ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपण खूप जण ऐकतो बरोबर आहे की स्ट्रॅटेजी टू क्रॅक द एक्झाम, इतक्या दिवसांमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये कसे एक्झाम क्लिअर करायची याची स्ट्रॅटेजी काय असावी। म्हणजे स्ट्रॅटेजी हा वर्ड आपला खूप म्हणजे ॲस्पायरंटच्या कम्युनिटीमध्ये खूप फेमस आहे। ठीक आहे, तर स्ट्रॅटेजी MPSC मध्ये स्ट्रॅटेजी म्हणजे काय। ओके, तर लक्षात घ्या असं फार वेगळं काही नाही। स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला पर्सनली जे काय काय मदत करतं ओके तर ते करणं म्हणजे स्ट्रॅटेजी। लक्षात घ्या, परत मी एकदा रिपीटेड सांगतो की स्पर्धा परीक्षा सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षा आपण का देतो, तर त्याच्यामध्ये खूप आन्सर असतात की म्हणजे मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे किंवा शासनामध्ये जाऊन पब्लिक सर्व्हिसमध्ये जायचं आहे, समाजाप्रती काहीतरी आपल्याला एक म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे। ठीक आहे, तर हे सर्व गोष्टी आहेतच। ओके, पण जर तुम्ही व्यवस्थित टेक्निकली विचार केला तर तुम्ही स्पर्धा परीक्षा का देता, तर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत या हेतूने तुम्ही परीक्षा देता। ओके, तुमची ज्यावेळी रँक ऑफ ऑर्डर ठरते, जनरल मेरिट लिस्ट ज्यावेळी लागते ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन ठरलं असतं त्यामध्ये तुम्हाला मार्क्स हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो। ठीक आहे, त्यामुळे मार्क्स मिळवायला पाहिजेत। आपण ज्यावेळी कुठलाही सब्जेक्ट वाचतो स्पर्धा परीक्षेचा म्हणजे आपण पुढच्या स्लाइडमध्ये आपण त्याच्याविषयी बोलूच की नवीन येणाऱ्या वर्णनात्मक परीक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये नेमकं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे ते आपण बोलूच। पण लक्षात घ्या, आपण जी पुस्तकं वाचतो स्पर्धा परीक्षेमध्ये, वर्तमानपत्र वाचतो, टेस्ट सिरीज लिहितो, ह्याचा अंतिम उद्देश काय आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला पाहिजेत। ओके, तर ते कसं ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू। तर बघा, आता तुम्हाला बॉटलनेक माहिती आहे, एक टेक्निकल टर्म आहे बॉटलनेक। ओके, बॉटलनेक म्हणजे काय, अडथळे। तुम्ही इथे आहे ओके आणि तुम्हाला तुमचं पद मिळवायचं आहे। ठीक आहे, हे समजा तुमचं हे सिलेक्शनचा कागद आहे ओके की सिलेक्शन लिस्ट बरोबर, इथून तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे बरोबर। तुम्हाला रँकमध्ये म्हणजे फायनल लिस्ट जी येणार आहे तर त्याच्या PDF मध्ये तुमचं तुम्हाला वरच्या स्थानी नाव असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या चॉईसची पोस्ट भेटेल। तर त्याच्यासाठी बॉटलनेक काय आहे तर लक्षात घ्या, एक तर क्लास 1 पोस्ट मिळवण्यासाठी काय लागतं, परत मी रिपीट करतो की जास्तीत जास्त मार्क्स आणणारी मार्कलिस्ट बरोबर। मग आता मार्क्स आणणारी मार्कलिस्ट मिळवायची कशी, तर आता नवीन परीक्षा पद्धती बघा, पहिला एकदा समजून घेऊ। वर्णनात्मक पेपर 2011 साली म्हणजे 2012 साली सिलेबस पहिल्यांदा चेंज झाला होता MPSCचा, जेव्हापासून आपली एक्झाम ही कशी झाली होती की वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ बेस झाली होती। पण या वर्षी 2025चा जो अटेम्प्ट आहे तर तो पहिल्यांदा काय होणार आहे, खूप दिवसांनी एक वर्णनात्मक पद्धतीचा म्हणजे तुम्हाला हाताने त्याची उत्तरे जी आहेत ना ती लिहायची आहेत बरोबर, की त्याच्यामध्ये तुमचे आन्सर्स येतील, तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला ते आर्टिक्युलेटेड फॉर्मॅटमधले सर्व आन्सर्स जे आहेत तर ते लिहावे लागतात। तर आता नवीन एक्झाम पद्धतीनुसार काय असणार आहे की GS 1, 2, 3, 4 GS 1 मध्ये तुमचं काय असतं की हिस्ट्री
बरोबर, हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी. त्याचबरोबर GS2 मध्ये असेल तुमचा मोस्टली पॉलिटिक्स अँगल असेल. GS3 हा पेपर कुठला असेल तुमचा, इतर जो इकॉनॉमिक्स आणि थोडं सायन्स टेक अशा माध्यमातून तो पेपर राहील. आणि GS4 जो आहे तो तुमचा इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असा पेपर राहील. बरोबर, असे 250 मार्कांचे 4 पेपर मिळून तुमचं पूर्ण 1000 मार्क जे आहेत तर ते GS मधले होतील. मराठी माध्यमातून UPSC MPSC ची तयारी करताय तर येत्या 19 मे पासून UPSC गाईड घेऊन येत आहे नवीन GS फाउंडेशन बॅच, ऑनलाईन तसंच ऑफलाईन स्वरूपामध्ये. बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी शिक्षक आणि टॉपर्स यांच्या समन्वयातून केला गेलेला याचा डिझाईन. GSच्या प्रत्येक घटकाचा कव्हरेज अनुभवी शिक्षकांच्या लेक्चर्स मार्फत केला जाईल. सविस्तर छापील नोट्स विद्यार्थ्यांना घरपोच पाठवल्या जातील. दररोज उत्तर लेखनाचा सराव, आठवड्याच्या चाचण्या आणि डिटेल्ड प्रिलिम्स मेन्सच्या टेस्ट सिरीज या बॅचच्या जमेच्या बाजू ठरणार आहेत. याचबरोबर अति महत्वाचे घटक जसे की निबंध, नीतिशास्त्र आणि CSAT यांच्यासाठी खास मॉड्यूल वाईज लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबर्स वरती संपर्क करा, आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि आजच नाव नोंदणी करा. त्याचबरोबर तुम्हाला एक ऑप्शनल राहील, मग तो तुमचा ऑप्शनल तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीनुसार किंवा तुमच्या स्ट्रेंथ विकनेस जे आहेत, तुमचे डिग्री कशातून झाले त्याच्या आधारात बरेच जण ऑप्शन घेतात. मग त्यामध्ये पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, अँथ्रोपॉलॉजी वगैरे असे विषय बरेच सब्जेक्ट असतात. तर त्या प्रत्येक ऑप्शनलचे 2 पेपर आणि ते 2 पेपर 250 मार्कांचे असे मिळून आपल्याला टोटल 500 मार्क्स इथे भेटणार. बरोबर, आणि एक पेपर असतो तुमचा एसेचा जो तुमचा 250 मार्कांचा. बरोबर, आणि असे सर्व मिळून तुम्हाला एक लेखी परीक्षा जी असते ती तुम्हाला 1750 मार्कांची तुम्हाला परीक्षा जी आहे तर ती द्यावी लागते. त्याचबरोबर तुमचा एक इंटरव्ह्यू राहील, तो असेल 275 मार्कांचा. असं मिळून संपूर्ण जी MPSC जी होणारी एक्झाम आहे ही पूर्णपणे 2025 मार्कांची राहील. बरोबर, आता ह्यामधले ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार तर तो रँक लिस्टमध्ये सर्वात वरच्या स्थानी येणार, ज्याला त्याची जो चॉईस पोस्ट असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल किंवा इतर कुठल्या पद असतील तर ती त्याला भेटेल. तर हे तुम्ही सर्वात पहिल्यांदा बदललेलं परीक्षेचं स्वरूप जे आहे मुख्य परीक्षेचं ते समजून घ्या. ठीक आहे, तर म्हणजे इथं दाखवलं तुम्हाला की तुम्हाला डिझायर्ड तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये जाण्यासाठी तुम्हाला हे 225 मार्कांचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला काय करावा लागणार, तो भेदून जो आहे तर तुम्हाला त्या डिझायर्ड लिस्टमध्ये तुम्हाला जावं लागेल. बरोबर, आता हे तुम्हाला मी सांगितलं मुख्य परीक्षेबद्दल. आपण इथं UPSC गाईड सर्वात पहिल्यांदा UPSC गाईड हा आपला जो क्लास आहे तर त्याच्यामध्ये सध्या MPSCचा जो बदललेला पॅटर्न आहे तर वर्णनात्मक पद्धतीचा, त्या अनुषंगानं सध्या 19 मेला जी आहे तर ती बॅच चालू होणार आहे. त्याचबरोबर 2 जून, 23 जून आणि 14 जुलै अशा 4 बॅचेस ज्या आहेत तर त्या चालू होणार, ज्या दोन्हीही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपामध्ये असतील. बरोबर, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला विशेषतः एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम लिहिता तर त्यावेळेस मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर की तुम्ही वाचलेला कंटेंट जो आहे तर तो तुम्ही किती चांगल्या प्रकारे कागदावर प्रोड्यूस करता, आणि हे तुम्हाला या बॅचमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. त्याचबरोबर प्रिलिम्सची सुद्धा तयारी जी आहे तर ती सुरुवातीपासून केली जाईल. प्रिलिम्सचा अप्रोच कसा असावा हे तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मी एकदम व्यवस्थित विस्तृतपणे सांगेलच. पण हे आणि ह्या बॅचमध्ये मी इकॉनॉमिक्स शिकवणार आहे. ठीक आहे, याआधी सुद्धा मी GS4चं जे ऑब्जेक्टिव्हचं इकॉनॉमिक्स होतं तर ते शिकवलं होतं. तर बाकी या संदर्भात तुम्हाला अन्य माहिती जर हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जा, तुम्हाला याच्या संदर्भात क्लास संदर्भामध्ये आणि इथल्या असणाऱ्या उपलब्ध कोर्सेस संदर्भामध्ये अजून जास्त माहिती भेटेल. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊ. सगळ्यात पहिल्यांदा एखादी स्पर्धा परीक्षा तुम्ही देता तर महत्त्वाचा एक फॅक्टर लक्षात ठेवायचा की म्हणजे एक मंत्र की कंट्रोल द कंट्रोलेबल्स. आपण जसं मगाशी म्हटलं की 1750 मार्कांची काय होती लेखी परीक्षा. बरोबर, आणि 275 मार्कांचं मुलाखत.
बरोबर. आता लक्षात घ्या, मुलाखतीचे मार्क कशावर डिपेंड असणार आहेत? तर मुलाखतीचे मार्क्स हा तुमचा जो मुलाखतकार आहे, इंटरव्ह्यू घेणारे जे पॅनल आहे, तर त्यांच्यावर अवलंबून असतात की त्या दिवशी मुलाखत हा त्या दिवशीचा परफॉर्मन्स असतो. त्या दिवशी त्या मुलाखतकाराचे आणि तुमचे विचार जुळणं, त्यांना तुमच्या व्यक्तिमत्वाची अशीच बाजू दिसणं, कुठली बाजू दिसते त्या दिवशी, किंवा नेमकी तुमची चर्चा कुठल्या मुद्द्यांवर होते, अशा विविध म्हणजे हाताबाहेरच्या म्हणजे कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टींवर तुमची मुलाखत डिपेंड असते. त्यामुळे हे तुमच्या कंट्रोलमधले मार्क्स नाही आहेत. म्हणजे निश्चितच त्यामध्ये तुम्हाला थोडे इम्प्रूव्हमेंट करता येते. मुलाखतीला सुद्धा एक विशिष्ट पद्धतीचं प्रिपरेशन केलं तर त्यामध्ये व्हॅल्युएशन होऊ शकते, पण हे तुमच्या कंट्रोलमधले मार्क नाही आहेत, हे लक्षात घ्या. पण लेखी परीक्षा जी आहे 1750 मार्कांची, तर ती आहे तुमची सर्वात महत्त्वाचं की तुमच्या हातातले मार्क्स आहेत. कारण की ते तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये काय लिहून येतात पेपरमध्ये, तर त्याच्यावर अवलंबून आहे, जे की सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे. बरोबर. त्यामुळे कंट्रोल द कंट्रोलेबल्स ऑलवेज. त्यामुळे जर तुम्हाला चांगलं पद हवं असेल तर मुख्य परीक्षेचे 1750 मार्क हे खूप चांगल्या पद्धतीने टार्गेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची हे परत पुन्हा आपण कधी एकदा व्हिडिओच्या माध्यमातून बघूच. आज आपण आपला विशेषतः काय आहे तर प्रिलिम्स. ओके. कारण की फर्स्ट थिंग फर्स्ट. ओके. एक लक्षात घ्या, जोपर्यंत प्रिलिम्स क्रॉस होत नाही, ओके, तोपर्यंत तुम्ही मेन्स देऊ शकत नाही. ओके. त्यामुळे आणि ते महत्त्वाचे का आहे प्रिलिम्स, तर हे बघा मॅक्झिमम कॉम्पिटिशन आहे. बरोबर. का? समजा राज्यसेवेला जितके लाखो मुलं जे फॉर्म भरतात ते सर्वच्या सर्व जे आहेत तर ते तुम्हाला प्रिलिम्स देताना दिसतील. बरोबर. आणि त्यामुळे तिथं मॅक्झिमम कॉम्पिटिशन हे प्रिलिम्समध्ये. मी असे खूप सारे विद्यार्थी बघितलेत की जे आधी पोस्ट होल्डर्स होते किंवा ज्यांचा अभ्यास खूप चांगला होता, आधी मेन्स दिलेत, आधी मुलाखत दिलेत, पण त्यांची प्रिलिम्स नाही झाली. प्रिलिम्स नाही झाली तर तुम्ही मेन्स देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रिलिम्सला ग्रँटेड न घेता त्याचा एक सिरियसनेस असतो. म्हणूनच आपण UPSC गाईड या प्लॅटफॉर्मवर काय करतो की प्रिलिम्सला कसं टॅकल करायचं हे आपण जितक्या लवकरात लवकर करता येतं. त्यासाठी आपण हे लेक्चर इतक्या लवकर ठेवलंय. सप्टेंबरमध्ये आपली टेंटेटिव्ह एक्झामचं शेड्यूल आहे, तर आपण खूप आधी ह्याची गोष्ट शिकतो. त्याचबरोबर अजून काय की स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स रिड्युसेस द अनसर्टनिटी ड्युरिंग मेन्स प्रिपरेशन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रिलिम्सला जर मार्क्स तुमच्या बाउंड्रीवर असतील, बरोबर, तर तुम्हाला काय होतं की तुम्हाला इमिजिएटली तयारी करता येत नाही. तुमच्या मनामध्ये सारखं धाकधूक राहते की माझं होईल की नाही होईल वगैरे असं. तर तुम्हाला मेन्सचा काळ जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापरायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की प्रिलिम्स खूप चांगल्या मार्जिनने, ओके, जर तुमचा कट ऑफ समजा यावर्षी होता की 117.5 2024च्या MPSCचा प्रिलिम्सचा कट ऑफ होता 117.5, तर समजा तुम्हाला आधीच स्कोर जर 130 135 जर असेल तर तुम्हाला ती अँझायटी बिलकुलही राहत नाही. ठीक आहे. सो प्रिलिम्स खूप चांगल्या पद्धतीनं देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता प्रिलिम्स करताना सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला रिसोर्सेस सांगतो आणि त्याच्यामध्ये मग अप्रोच कसा असला पाहिजे प्रत्येक सब्जेक्टला घेऊन, तर ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. पहिल्यांदा रिसोर्सेस बघून घ्या की माझे रिसोर्स होते. सगळ्यात पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की PYQ पासून सुरुवात करायची. PYQ का इम्पॉर्टंट आहेत? जनरली आपण काय करतो कुठल्याही परीक्षेमध्ये आतापर्यंत शाळेमध्ये कॉलेजमध्ये की पहिल्यांदा पुस्तक घेतो, मग ते वाचतो आणि नंतर जाऊन मग एक्झाम मध्ये जाऊन उत्तर लिहितो. इथं स्पर्धा परीक्षेमध्ये थोडं उलटं करायचं. इथं काय करायचं की सर्वात पहिल्यांदा PYQ बघायची, त्यानंतर मग पुस्तकं वाचायची. का? PYQ बघितल्यामुळे तुम्हाला एक्झामची डिमांड समजते. बरोबर. त्याचबरोबर कशा पद्धतीचे प्रश्न कुठल्या टॉपिक्सवर कसे येत आहेत, कुठले रिपीट होत आहेत, काय अँगल असतो, अनालिटिकल आहे का फॅक्च्युअल आहे, हे सर्व तुम्हाला PYQच्या माध्यमातून समजेल. ठीक आहे. त्यामुळे PYQ साठी तुम्हाला एकतर 3 सोर्सेस आहेत. एकतर तुम्हाला बाजारामध्ये असणारे कंपायलेटेड फॉर्मॅटमधले 21,000 किंवा असे जे PYQचे जे संच असतात ते घ्या, किंवा MPSC सारथी नावाचं एक ॲप होतं. तसे बरेचसे ॲप आहेत, पण मी MPSC सारथी माझ्या प्रिपरेशन जर्नीमध्ये वापरलं होतं, ज्यामध्ये ॲपच्या माध्यमातून तुम्ही एकदम युजर फ्रेंडली पोर्टेबल असतं, कुठेही जाता क्षणी तुम्ही PYQ जे आहेत तर ते सॉल्व्ह करू शकता. तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चनचा फॉर्मॅट राहतो. ओके. किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरळ तुम्ही पूर्णपणे आयोगाचे ओरिजिनल पेपर्स जे आहेत तर ते प्रिंट मारून
तर ते करणं हे खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. तर असे तुम्हाला तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. हे रिसोर्सेस वापरायचे कसे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा मी हे तुम्हाला रिसोर्सेस म्हणजे बुक लिस्ट सांगतो. ठीक आहे. आता पॉलिटी सर्वांना माहिती आहे, पॉलिटी हा खूप बॅकबोन आहे आपला स्पर्धा परीक्षा प्रिपरेशनचा. तर त्याच्यामध्ये लक्ष्मीकांतचं पुस्तक आणि त्याचबरोबर पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं एक पुस्तक आहे. तर ते तुम्ही म्हणजे मी माझ्या जर्नीमध्ये वापरत होतो आणि मी तुम्हाला तेच सजेस्ट करेन. जिओग्राफीला 11 चे 2 NCERT होते, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि इंडियन जिओग्राफीचं एक NCERT आहे. तर ते आणि त्याचबरोबर मी माझ्या जर्नीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल नावाचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक वापरलं होतं. अजून मी मार्केटमध्ये बरेचसे पुस्तक उपलब्ध आहे. सौदी सरांचं एक आहे किंवा इतर कुठले आहे ज्याच्यामध्ये सर्व अभ्यासक्रम कव्हर होतोय. तसं कुठलंही पुस्तक महाराष्ट्राच्या अँगलनं वाचलं तरी चालेल. ठीक आहे. पुढे एन्व्हायरमेंटसाठी मी काय करायचो, शंकर IAS मी माझ्या UPSC जर्नीमध्ये शंकर IASचं पुस्तक खूप वेळा वाचलं होतं. तर ते पुस्तक आणि त्याचबरोबर ॲडव्हान्स एन्व्हायरमेंटचं पुस्तक जे आहे तर ते एक ॲडव्हान्स एन्व्हायरमेंट नावाचं एक टेलिग्राम चॅनल होतं. तर अशा टेलिग्राम चॅनलमधला बराचसा डेटा मी एका ठिकाणी कंपाईल करून सुद्धा वापरला होता. ते मी तुम्हाला कसं करायचं ते तुम्हाला मी सांगेलच. इकॉनॉमिक्स प्रिलिम्सचं इकॉनॉमिक्स जे की मी शिकवणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला देसले सरांचं पार्ट 1 आणि त्याचबरोबर एक सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे सामाजिक क्षेत्रामधले पुढाकार जे शासनाने घेतलेले आहेत, मग ते योजना असतील वंचित गटांसाठीच्या, तर त्याच्यासाठी आपल्याला देसले सरांचा पार्ट 2 जे आहे तर ते एक सफिशियंट पुस्तक आहे. हिस्ट्रीचं जे पुस्तक आहे हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण MPSCचा जो सिलेबस आहे तर तो तुम्हाला भेटेल. इंडियाची जिओग्राफी असेल, भारताचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास, हे सर्व तुम्हाला एका ठिकाणी भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे प्रिलिम्सला एन्शंट आणि मेडिएव्हलचे सुद्धा 3 ते 4 प्रश्न येतात, जे की तुम्हाला मी एक ज्ञानदीपचं पुस्तक वाचलं होतं तर ते सुद्धा आहे. किंवा तुम्हाला इतर कुठलंही ज्याला कोणाला इव्हन जे NCERT 1 वाचायची जे सवय असेल, सतीशचंद्र सरांचं बुक वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि मी एक यूट्यूबचे व्हिडिओ सुद्धा बघायचो. एक अभ्यास मित्र नावाचं चॅनल होतं, त्याच्यामध्ये पूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास एकाच व्हिडिओमध्ये कंपायलेटेडली सांगितला होता. तर ते सुद्धा लक्षात घ्या. त्याचबरोबर पुढं आहे की जनरल सायन्स. लक्षात घ्या जनरल सायन्स, त्यामुळे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी येतं. तर हे तुम्हाला जनरल सायन्ससाठी भस्के सरांचं पुस्तक वापरायचं मी, किंवा तुम्हाला जर लुसेंटचं वापरायची सवय असेल तर ते सुद्धा वापरू शकता. किंवा 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहेत तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्याचबरोबर करंट अफेअर्ससाठी सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचे जे डायरी असायच्या तर ते वापरायचो. MPSC मध्ये प्रिलिम्सला येणारं करंट अफेअर खूप जास्त फॅक्च्युअल स्वरूपाचं असतं, त्यामुळे अशा स्वरूपाची जी माहिती स्वरूप एका ठिकाणी कलेक्ट केलेलं बुक आहे तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता. ठीक आहे. हे झाले तुम्हाला मी रिसोर्सेस वापर सांगितले. आता त्याचा यूज कसा करायचा, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला घेऊन प्रिलिम्सला अप्रोच कसा असला पाहिजे आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स प्रिलिममध्ये मिळतील, तर त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन करूया. सगळ्यात पहिल्यांदा PYQ. तर लक्षात घ्या, परत मी सांगतो की PYQ का बघायचे, तर तुम्हाला PYQच्या माध्यमातून एक्झामची डिमांड समजते, बरोबर, की नेमकं प्रिलिम्स म्हणजे काय आहे. ओके, 100 मार्कांची प्रश्नांची प्रिलिम आहे, म्हणजेच किती 200 मार्क्स आहेत. तर 200 मार्क्स म्हणजे नेमके कशा पद्धतीचे प्रश्न सोडवल्यावर मला 200 मार्क भेटतील हे तुम्हाला तिथे भेटतं. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला उदाहरणार्थ की जिओग्राफीचाच एक पॉईंट घ्या की जिओग्राफीमध्ये काही प्रश्न कन्सेप्च्युअल असतात, काही प्रश्न फॅक्च्युअल असतात. ओके, तर तशा पद्धतीचे कसे प्रश्न येतात तर ते तुम्हाला PYQ बघितल्यावर समजेल. मग मी जनरली मी माझ्या जर्नीमध्ये नेहमी ॲप किंवा प्रिंटेड स्वरूपातले पेपर हे वापरले होते. ॲप वापरण्यामागचा उद्देश काय होता, MPSC सारखे ॲप वापरायचो मी. तुम्ही दुसरा आणि जर कुठला चांगला त्याला पर्याय उपलब्ध असेल तर ते सुद्धा वापरू शकता, पण मला हे स्वतःला खूप चांगलं वाटलं होतं. तर कसं आहे की म्हणजे कधी आपण प्रवासात असतो किंवा म्हणजे आता आपल्या मोबाईलमध्येच सर्व गोष्टी असतात ॲपमध्ये, तर ते तुम्हाला एकदम युजर फ्रेंडली आहे.
की कुठेही बसल्या क्षणी तुम्ही पेपर सोडवताय, त्याच झोनमध्ये जाताय, तर हे तुम्हाला ॲपचा फायदा होऊ शकतो. आणि मी हे सुद्धा तुम्हाला खूप सजेस्ट करतो, कारण की म्हणजे ओरिजिनल प्रिंट, आयोगाच्या ओरिजिनल प्रिंट. रिझन काय आहे आयोगाचं ओरिजिनल प्रिंट? मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की प्रिलिम्सच्या आत्तापर्यंतच्या ज्या 2012 पासूनच्या परीक्षा झाल्यात ना, तर त्याचे एक प्रिंट करा आणि प्रिलिमचे 100-100चे प्रश्नांचे जे पेपर्स आहेत 2012 पर्यंत, तर ते एका ठिकाणी कंपाईल करून कंटिन्युअसली रेफर करा. त्यामुळे काय होतं, आयोगाचे ओरिजिनल पेपर बघण्याचा 2 उद्देश आहेत. एक तर तुम्हाला मार्कांचं रिलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन समजतं. उदाहरणार्थ काय की उदाहरणार्थ काय, पॉलिटी. तुम्हाला फुल लेंथ ज्यावेळी पेपर बघता त्यावेळी तुम्हाला समजतं की पॉलिटीमध्ये 15 प्रश्न आहेत, बरोबर. इकॉनॉमीमध्ये 15 प्रश्न आहेत, जिओग्राफीमध्ये 15 प्रश्न आहेत, एन्व्हायरमेंट याच्यामध्ये 5 प्रश्न आहेत, हिस्ट्रीमध्ये 15 प्रश्न, सायन्समध्ये किती 20 प्रश्न आणि करंटमध्ये 15 प्रश्न, असे प्रश्न आहेत. हे तुम्हाला पेपर बघितल्यावर समजतं. बरं, ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून जर बायफर्केशन करायचं झालं, उदाहरणार्थ सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो 6, 6 आणि 8 असे प्रश्न असतात, बरोबर. 6 फिजिक्स, 6 केमिस्ट्री आणि 8 बायो. ठीक आहे. त्याचबरोबर जिओग्राफीमध्ये सुद्धा उदाहरणार्थ टेंटेटिव्हली 1-2 प्रश्न तुमचे महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर असतात, 1-2 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी भूरूप म्हणजेच फिजिकल रिलीफ जे आहेत तर त्याच्यावर असतात. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला एखादा वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न असू शकतो, ह्युमन जिओग्राफीचे 1-2 प्रश्न तुम्ही तिथे एक्सपेक्ट करू शकता. त्याचबरोबर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तेच की सिलेबस जर बघितला तुम्ही, पॉवर्टीवर एखादा प्रश्न, 5 इयर प्लॅनवर एखादा प्रश्न, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजेच वंचित गटासाठीच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांवर 1-2 ते 3 प्रश्न. मग त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेन्शनच्या योजना, महिलांच्या योजना, तर ह्याच्या संदर्भामध्ये प्रश्न येतात. पॉलिटीमध्ये जर तुम्ही बघितला तर पॉलिटीमध्ये काय, उदाहरणार्थ की काही टॉपिक हे रिपिटेटिव्हली येतात की फंडामेंटल राईट्स, DPSP किंवा महत्त्वाच्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स आहेत, पार्लिमेंट सारखं टॉपिक आहे. तर हे तुम्हाला मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाची निर्मिती करताना काय काय गोष्टी होतात. तर हे जे सगळं तुम्हाला मी आता जे सांगतोय ना, हे कशामुळे सांगतो की मी पूर्ण फुल लेंथ पेपर जे आयोगाचे प्रिंटेड फॉर्मॅटमधले आहेत तर ते खूप वेळा वारंवार वाचले. मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की प्रिलिम्सची तयारी करताना प्रिंटेड पेपर आयोगाचे 2024 आता रिसेंट झाले तिथपासून ते मागं, जर तुम्हाला वेळ असेल तर 2012 पर्यंतचे जे पेपर आहेत तर ते एका ठिकाणी कंपाईल करा आणि वारंवार ते फुल लेंथ पेपर डेली एक पेपर सोडवा. आज 100 मार्कांचा सोडवा, आज 100 प्रश्न, उद्या 100 प्रश्न, परवा 100 प्रश्न. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या डोक्यात तुमचं माइंड एक प्रोग्राम होतं की मला प्रिलिम्स द्यायचे म्हणजे काय द्यायचं आहे. प्रिलिम्स म्हणजे नुसती प्रिलिम्स नाही द्यायची, तुम्हाला जास्त स्पेसिफिक होतं. जसं आता मी सांगितलं की फिजिक्स, केमिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी याचे एवढे सेक्शन आहेत वगैरे. आणि त्यामध्ये मग म्हणजे तुमचं माइंड त्या दिशेनं प्रोग्राम व्हायला सुरुवात होते, बरोबर. आता अजून एक, PYQचा अभ्यास करताना कसं केला पाहिजे. तर आता तुम्हाला सांगा, उदाहरणार्थ तुम्ही एकच पेपर बघितला 2023चा प्रिलिम्सचा किंवा 24चा, तर रिसेंट 24ची प्रिलिम्स झाली, तर तुम्हाला सगळं प्रिलिम्स समजेल का, बरोबर. तर ते नाही समजलं. ओके, तर तुम्हाला काय करावं लागेल, 2024चा बघा. आज उदाहरणार्थ आज मी 2024चा बघितलं, उद्या 2023चा बघा, परवा दिवशी 2022चा बघा, त्याच्याजवळ आणि पुढे जाऊन 2021चा बघा. ह्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला दरवर्षीचा एक पेपर डेली बघितल्यामुळं तुम्हाला हळूहळू त्या प्रश्नांचं स्वरूप समजायला लागतं. त्याचबरोबर तुम्हाला दरवर्षी कसे प्रश्न चेंज झालेत, ओके, कुठला पार्ट कंटिन्युअसली विचारतंय आयोग, त्याचबरोबर कुठले प्रश्न असं सेक्शन आहे का की जे प्रश्न रिपीट झालेत. बऱ्याचदा PYQ रिपीट होण्याचं प्रमाण सुद्धा MPSC मध्ये खूप असतं. तर त्यामुळे काय होतं, मी तुम्हाला सजेस्ट करेल की डेली एक पेपर बघा. आणि असं होणार नाही तुम्हाला की मी आज एक पेपर बघितला म्हणजे मला पूर्ण सगळं समजलं. त्याला थोडंसं पेशन्स ठेवा. थोडी पेशन्सची सुद्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षा म्हणजे, ओके, म्हणजे तूप खाल्ल्यावर रूप येत नाही म्हणतात ना,
की आज मी पूर्ण आजच्या आज लगेच मला समजणार नाही. हळूहळू रिपीट मोडवर तुम्ही जेव्हा PYQ सोडवत राहाल डेली 150 200, ओके, तर तेव्हा तुम्हाला काय होईल की सर्व एक्झामचा आवाका जो आहे तर तो लक्षात यायला लागेल आणि तुम्हाला स्वतःच तुम्हाला त्यातून म्हणजे इन्साइट्स मिळत जातील की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. यासाठी स्पर्धा परीक्षा करताना PYQ इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ओके, ह्याला तुम्ही बिलकुलही इग्नोर करू शकत नाही. ओके, पुढे आता आपण सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आहे तर ती बघूया. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पॉलिटी का महत्वाचं आहे. पॉलिटी 2 कारणांमुळे महत्वाचं आहे. एक तर 15 मार्क्स येतात, बरोबर, 15 मार्क्स. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं पॉलिटीचं एक ऍडव्हान्टेज काय आहे की त्याचा सोर्स फिक्स आहे. ठीक आहे, पॉलिटीचा सोर्स फिक्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय कर, त्यामुळं एकच पुस्तक तुम्ही लक्ष्मीकांत, सर्वांना माहिती आहे की बायबल ऑफ द पॉलिटी म्हणजे लक्ष्मीकांत, तर ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊन जर पाठ केलं जर ना तर तुम्हाला काय होतं की पॉलिटी म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. 15 आउट ऑफ 15 मार्क्स सुद्धा खूप जण घेतात. ओके, 15 आउट ऑफ 15 मार्क्स खूप जण घेतात. त्यासाठी मी काय सजेस्ट करेल तुम्हाला, जर तुम्ही नवीन फ्रेशर मुलं असाल तर स्टार्ट विथ द पॉलिटी. समजायला खूप सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला माहिती आहे की पार्लिमेंट, संसद, राज्य विधानमंडळ, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा विविध आपले एकंदरीत कॉन्स्टिट्यूशन आणि जे आपलं स्ट्रक्चर जे निर्माण केलं आहे तर त्याचा अभ्यास खूप इंटरेस्टिंग वाटतो. ओके, आणि त्याचबरोबर PYQ सुद्धा याचे कंटिन्युअसली बघत राहा. आता तुम्ही एक लक्षात घ्या, 15 जसं मी म्हटलं की ज्यावेळी तुम्ही PYQ बघता त्यावेळी ते 15 मार्काचं पण डिस्ट्रीब्युशन करत राहा. ओके, की पार्लिमेंटवर किती येतात प्रश्न, राष्ट्रपतींवर किती येतात, घटना निर्मितीवर किती येतात, घटना दुरुस्तीवर किती येतात. ओके, तर ते तुम्ही बघा. खूप चांगल्या पद्धतीने या पुस्तकाचा म्हणजे आपल्या भाषेत म्हणतो की रट्टा मारणे. हे बघा, आता ह्या वर्षी एक्झामचा पॅटर्न चेंज झालाय. प्रिलिम्सला थोडाफार प्रमाणामध्ये पाठांतर म्हणजे जास्त पाठांतर मी म्हणेल की खूप महत्वाचं असतं, कारण प्रिलिम्स ही काय तुमची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, त्यामुळे तुम्हाला टिक करायचं असतं, त्यामुळे तुम्हाला पाठांतर झालं पाहिजे. मेन्स ही थोडी अनालिटिकल आहे, तिथे तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग हे खूप महत्वाचं आहे. काही ठराविकच गोष्टी पाठ कराव्या लागतील, पण बदललेल्या पॅटर्ननुसार प्रिलिम्समध्ये पाठांतराचा खूप भाग येईल आणि मेन्समध्ये अंडरस्टँडिंग, अनालिटिकल ॲबिलिटी आणि तुमचं आर्टिक्युलेशन स्किल जे आहे म्हणजे भाषेवरचं प्रभुत्व म्हणतो तर ते खूप महत्वाचं आहे मेन्समध्ये. तर आपण मेन्सचा जो पोर्शन आहे तो आपण परत पुन्हा कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. पण प्रिलिम्ससाठी मी सांगतो की प्रिलिम्सच्या पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक खूप जास्त प्रमाणात वाचून रिपिटेटिव्हली सगळ्या फॅक्ट्सवर कमांड आणायची आणि मॅक्सिमम स्कोर जो आहे तर तो इथं घेऊ शकतो. आयोगाचे सगळ्या पद्धतीचे PYQ जे आहेत ते बघा, म्हणजे सगळ्या एक्झामला आलेले प्रिलिम्सचे. इव्हन तुम्ही काही बऱ्याचदा UPSC प्रिलिम्सला आलेले काही PYQ जे आहेत म्हणजे पॉलिटीचे तर ते सुद्धा रिपीट होतात, तर ते सुद्धा बघा. आणि एक लक्षात घ्या, जो हा पार्ट तुमचा म्हणजे UPSCला नाहीये, पण पंचायत राजचा पार्ट त्याच्यावर 1-2 प्रश्न विचारण्याची शक्यता MPSCच्या प्रिलिम्समध्ये असते. त्यासाठी किशोर लोटे सरांचं पुस्तक एक आहे, ते सुद्धा एक बघा. पंचायत राज आपली त्रिस्तरीय रचना जी आहे तर त्याच्यावर 1-2 प्रश्न येतात, तर ते तुम्ही ह्या पुस्तकातून कव्हर करू शकता. ठीक आहे, आता पुढचा भाग जिओग्राफी. जिओग्राफी पण एक खूप चांगला सब्जेक्ट आहे. जिओग्राफीचे ॲडव्हान्टेज काय आहे, परत इथे सुद्धा तेच, एकतर हा 15 मार्क्स आहे. ओके, आणि एक लक्षात घ्या, जिओग्राफी हा कसला सब्जेक्ट आहे, हा टेक्निकल सब्जेक्ट आहे. म्हणजे थोडं नाही बरंचसं सायन्स आहे यामध्ये. ओके, म्हणजे तुम्ही जिओग्राफीच्या संकल्पना तुम्ही एकदा वाचल्या की या दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहतात. ओके, की कारण की ते आपल्याला व्हिज्युअलाइज होतं, बरोबर. भूरूप म्हटलं, इरोजन म्हणजे काय किंवा डिपॉझिशन म्हणजे काय, नदीची कुठल्या स्वरूपाची भूरूप असतात, वोल्कॅनिक म्हणजे ज्वालामुखीचे कुठल्या प्रकारचे भूरूप असतात, सागरी किनाऱ्यावर कुठले भूरूप असतात, हे तुम्हाला इमॅजिन होतं. ओके, आणि त्याला काहीतरी सायंटिफिक बेस आहे, रिझनिंग आहे, त्याच्यामुळे ते लॉंग टर्म जे आहेत तर ते लक्षात
राहतात. पण तेच थोडा यात फॅक्च्युअल पार्ट सुद्धा आहे. उदाहरणार्थ की ह्या नद्यांची नावं कुठली, त्यांचा सिक्वेन्स कुठला, कोकणातल्या नद्यांचा सिक्वेन्स वरून खाली कसा आहे, ओके, खाड्या कशा आहेत किंवा डोंगर रांगा कशा आहेत, त्यांचा सिक्वेन्स कसा आहे, हे तुम्हाला थोडा फॅक्च्युअल सुद्धा आहे. पण तो पार्ट सुद्धा इंटरेस्टिंग आहे, कारण की जिओग्राफी हा म्हणजे असं फार कोण नसतं की ज्याला अवघड जातो. जिओग्राफी हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे, 15 मार्क्सांचा आहे. तर त्यासाठी मी 11ची NCERT आहे, तर ते 2 NCERT मी तुम्हाला रिकमेंड करतो. खूप लहान NCERT आहेत, एका 1 रीडिंगमध्ये तुम्ही सुद्धा वाचू शकता. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व सुरुवातीच्या आत्ताच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये थोडंसं भर द्या. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या मग हळूहळू त्यातल्या थोड्याशा फॅक्ट ज्या आहेत तर त्या पाठ करायला सुरुवात करा. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा जिओग्राफी आहे ना, हा थोडासा काय तुमचा फॅक्च्युअल भाग आहे, ओके. कारण की ऑलरेडी तुम्ही ह्या ज्या संकल्पना इथं वाचलेल्या आहेत ह्याच संकल्पना इथं लागू होतात, बरोबर. ठीक आहे. फक्त महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये काय होईल की थोड्याशा फॅक्ट्स वाढतील तुमच्या. जसे की मी म्हटलं की कोकणातल्या नद्या, खाड्या किंवा महाराष्ट्रातल्या डोंगर रांगा, पर्यटनमध्ये तुमची अष्टविनायकची स्थळं किंवा ज्योतिर्लिंग कुठं आहेत किंवा खनिज संपत्ती कुठल्या प्रमाणामध्ये आहे. तर यासाठी महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तर त्यासाठी मी दीपस्तंभचं पुस्तक वाचलं होतं. मी अजूनही कुठलं पब्लिकेशन असेल ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेटा कंपाईल असेल तर ते वापरू शकता. या संदर्भातली म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं अजून बुक लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला मी लवकरच शेअर करेन. ठीक आहे. आता एन्व्हायरमेंट लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटवर 5च प्रश्न असतात, ओके. पण ते 5 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, कारण की प्रिलिम्सचे एन्व्हायरमेंट पण खूप लिमिटेड आहे. 5 प्रश्न आहेत पण त्यामध्ये पण स्पेसिफिक आहे. उदाहरणार्थ बायोडायव्हर्सिटी, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज किंवा बऱ्याचदा म्हणजे इंडेंजर्ड स्पेसिस असे बरेचसे पॉईंट्स येतात. तर ते तुम्ही PYQच्या माध्यमातून बघू शकता. 5 प्रश्न दरवर्षीच्या प्रिलिम्सला आलेले आहेत. ते 5 प्रश्नांचा एक अंदाज घ्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतात. शंकररायचं पुस्तक मी वापरलं होतं. जर तुम्ही मराठीमध्ये तयारी करत असाल तर तुम्ही तुषार घोरपडे सरांचं पुस्तक सुद्धा एक आहे. ह्याचीच मला वाटतं की ती मराठी आवृत्ती आहे तर ते सुद्धा वापरू शकता. त्यामध्ये संकल्पना सर्वात पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, ओके, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय किंवा त्याच्या अनुषंगाने अजून इकोसिस्टम किंवा इकोटोन अशा संकल्पना तुम्हाला म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो तुम्हाला. तर ह्या संकल्पना तुम्हाला शिकून घ्याव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. फार अवघड नाही आहेत ह्या संकल्पना. आपल्या इथं UPSC गाईडमध्ये सुद्धा सर्व संकल्पना इथे समजून दिल्या जातील. पण ह्या सगळ्या संकल्पना समजून घ्या आणि नंतर त्याच्यावर तुम्हाला 5 प्रश्न जे आहेत तर ते येऊ शकतात. त्याचबरोबर मी काही टेलिग्राम चॅनल, उदाहरणार्थ हे टेलिग्राम चॅनल होतं ॲडव्हान्स एन्व्हायरमेंट नावाचं, तर त्या चॅनलचा सुद्धा मी वापर केला होता. त्यामध्ये सगळ्या PYQचा जो डेटा आहे तर तो एका ठिकाणी मला मिळाला होता आणि त्याची मी स्वतःची एक शॉर्ट नोट बनवली होती ज्याच्या माध्यमातून मला प्रश्न इझिली सुटायचे. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट घेतो की इकॉनॉमिक्स जो की पार्ट मी इथे शिकवणार आहे, ओके. आता इकॉनॉमिक्स 15 मार्क्सचा आहे. इकॉनॉमिक्सचं प्रिलिम्समध्ये ॲडव्हान्टेज काय की MPSC प्रिलिममध्ये खूप लिमिटेड सिलेबस आहे, ओके. म्हणजे पॉलिटीला तुम्हाला 15 प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण मोठ्याच्या मोठं लक्ष्मीकांत वाचावं लागेल. जिओग्राफीला 15 मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी आणि महाराष्ट्र जिओग्राफी असा बराचसा म्हणजे थोडासा मोठा पोर्शन कव्हर करावा लागेल. पण प्रिलिम्सची जिओग्राफी म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. पॉवर्टी म्हणजेच काय, दारिद्र्य. याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली काय असतं की पॉवर्टीमध्ये तुम्हाला एक महत्त्वाच्या पॉवर्टीच्या बेसिक कन्सेप्ट, ॲक्यूट पॉवर्टी म्हणजे काय, ओके, किंवा आशाकन संकल्पना किंवा ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की पॉवर्टीच्या बऱ्याचशा रेषा आहेत म्हणजे लाईन्स आहेत, पॉवर्टी लाईन्स. तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, ओझा, लकडावाला वगैरे अशा बऱ्याचशा. तर त्या सर्व पॉवर्टी लाईन त्याचा अभ्यास एक असेल. त्याचबरोबर अजून काय असेल तुम्हाला की 5 इयर प्लॅन म्हणजे त्याला आपण पंचवार्षिक योजना म्हणतो, ओके.
तर त्याच्यावर प्रश्न असतो. विशेषतः 9, 10, 11, 12 या रिसेंटच्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या तर त्याचा एक तुम्हाला इथं आढावा म्हणजे घ्यावा लागेल. त्याचबरोबर 5 इयर प्लॅन, त्या अनुषंगाने मग प्लॅनिंग कमिशन आलं किंवा नीती आयोग आलं, हे सर्व फॅक्टर तुमच्या प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये आले. त्याचबरोबर अजून इथे तुम्हाला काय असेल की सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच काय, शाश्वत विकास. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये शाश्वत विकास असं म्हणतो. म्हणजेच काय, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे जे डिबेट आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. SDG असेल, MDG असतील किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या विविध कॉन्फरन्सेस झाल्या. आपल्याला माहिती आहे की 1972ची स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे, तिथपासूनचा जो अभ्यास आहे तर तो तुम्हाला देसले सरांच्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला इथं त्याचा पूर्ण जो डेटा आहे तर तो मिळेल. तुम्हाला या आपल्या क्लासमध्ये नोट्स सुद्धा कंपायलेटेड फॉर्मॅटमधल्या भेटतील. ओके, तर ते भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर माझं एक टेलिग्राम चॅनल आहे, तर त्याच्यावर पण DC विनीत शिर्के नावाचं एक चॅनल आहे, तर त्याच्यावर सुद्धा त्या उपलब्ध असतील. त्याचबरोबर यामध्ये अजून काय असतं, पॉप्युलेशन. ओके, पॉप्युलेशन सर्वांना माहिती आहे की लोकसंख्या आणि त्याच्या अनुषंगाने येणारे प्रश्न सर्व, सेक्स रेशो असेल, डेन्सिटी असेल, ग्रोथ रेट असेल, लिटरसी असेल किंवा अशा विविध संकल्पना पॉप्युलेशनच्या मध्ये त्यातले पहिले 5 राज्य कुठले आहेत, शेवटचे 5 राज्य कुठले आहेत, मीडियम डेन्सिटीवाले कुठले आहेत, किंवा हायेस्ट सेक्स रेशो कोणाचा आहे, लोएस्ट सेक्स रेशो कोणाचा आहे, असे सर्व प्रश्न येतात. किंवा त्याच्या अनुषंगाने पॉप्युलेशनच्या पॉलिसी आहेत विविध आपल्या, तर त्याचे काही प्रश्न येतात. ओके, तर हे सर्व प्रश्न येतात. अजून यामध्ये एक घटक आहे जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून इग्नोर होतो प्रिलिम्सचा, तो म्हणजे काय की सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे काय, म्हणजे सामाजिक क्षेत्रातल्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना विशेषतः कोणाच्या, वंचित गट म्हणजे कुठला, जो स्वतःचं म्हणजे पालन पोषण करण्यासाठी तितकाच सक्षम नाही. मग त्यामध्ये महिला आले, बालक आले, अपंग, वृद्ध किंवा असंघटित क्षेत्रातले कामगार आले, असे विविध वंचित गट आहेत. तर त्यांच्या शासनाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजना करणं आपल्याला म्हणजे क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ की रिसेंटच्या 2 एक्झाममध्ये कंटिन्युअसली प्रश्न होता की जेंडर बजेट म्हणजे काय, किंवा महाराष्ट्रानं पहिल्यांदा कधी जेंडर बजेट मांडलं गेलं आहे, किंवा अजून आपली एक योजना होती की प्रधानमंत्री जनधन योजना, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करणार होतं की फायनान्शियल इन्क्लुजन करणार होतो. हा एक शासनाचा इनिशिएटिव्ह होता सोशल सेक्टरमधला. ओके, तर त्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आले होते. तर असे सर्व प्रश्न तुम्ही इथं टॅकल करू शकता. आणि ह्यासाठी देसले सरांचा पार्ट 2 मधलं खूप चांगलं आहे, त्याच्या आपल्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. ओके, आणि आपल्या क्लासमध्ये सुद्धा होतील. ओके, तर हा एवढा प्रिलिम्सचा पोर्शन असतो. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कधी कधी बेसिक संकल्पनांवर एखादा प्रश्न येऊ शकतो, GDP, GNP किंवा इन्फ्लेशन, ते सुद्धा तुम्हाला आपल्या क्लासमध्ये शिकवलं जाईल. आणि अशा पद्धतीनं एवढे टॉपिक्स करून तुम्ही 15 पैकी, म्हणजे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी केली आणि कुठलाही गोष्ट चान्सवर ठेवली नाही कुठली, तर तुम्ही 15 पैकी 15 मार्क्स सुद्धा घेऊ शकता. 15 पैकी 15 मार्क्स जर घेतले तर तुम्हाला चांगला ॲडव्हान्टेज प्रिलिम्सला भेटू शकतो. ठीक आहे, पुढचा पोर्शन घेऊया आपण की हिस्ट्री. ओके, आता की लक्षात घ्या, हिस्ट्री जी आहे तर एक मिनिट फक्त. आता प्रिलिम्स हिस्ट्री सुद्धा किती आहे, 15 मार्क्सची. प्रिलिम्सची हिस्ट्री ही 15 मार्क्सची. जनरली आतापर्यंतचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, प्राचीन आणि मध्ययुगीनला एक 3 किंवा मॅक्सिमम 4 प्रश्न, राहिलेले प्रश्न हे तुमचे कुठले
महाराष्ट्राचं जिओग्राफी आणि भारताचं जिओग्राफी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती आले? 11 ते 12 प्रश्न. पीवायक्यू का महत्वाचे? मी तुम्हाला सुरुवात करतानाच पीवायक्यू सांगितलं. तर पीवायक्यू का महत्वाचे? तर हिस्ट्री सुद्धा वाचताना काय होतं की तुम्हाला समजतं की उदाहरणार्थ की महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये क्रांतिकारक, ओके, क्रांतिकारक या टॉपिकवर तुमचा खूप चांगला म्हणजे ह्याच्यावर पण एक कंटिन्युअसली प्रश्न तुम्हाला येतो. त्याचबरोबर स्वदेशी चळवळ ह्याच्यावर तुम्हाला एक दोन प्रश्न कंटिन्युअसली येतात. महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये विशेषतः समाज सुधारक ह्याच्यावर प्रिलिम्स मध्ये कंटिन्युअसली प्रश्न येतात. म्हणजे अशी एक्झाम होणारच नाही कुठली प्रिलिम्सची की ज्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीमध्ये समाज सुधारक विचारलेले नाहीयेत. कंपल्सरी तुम्हाला समाज सुधारक हे विचारणार आहेत. मग क्रांतिकारक, स्वदेशी चळवळ, समाज सुधारक आहे. किंवा अजून एखादा प्रश्न तुम्हाला हा म्हणजे एखाद्या पर्सनवर म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातला गांधी, आंबेडकर यांच्यावर विचारला जाऊ शकतो. आदिवासी चळवळ, कामगार चळवळ यांच्यावर एखादा प्रश्न विचारला जातो. हे तुम्हाला पीवायक्यूच्या माध्यमातून जे आहे तर ती चेकलिस्ट बनवावी लागेल. ओके, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की एक चेकलिस्ट बनवायची पीवायक्यूच्या माध्यमातून. म्हणजे काय करणार तुम्ही? पीवायक्यू जर सोडवताना तुम्ही 15 प्रश्नांमधलं एरिया तुम्ही लिहित जाणार की नाही हा आहे स्वदेशी चळवळीतला, हा प्रश्न आहे समाज सुधारक टॉपिक मधला, किंवा हा आहे आदिवासींच्या चळवळीतला. ह्याच्या माध्यमातून तुम्हाला काय होईल की तुम्हाला पूर्णपणे जे चेकलिस्टच्या माध्यमातून होईल म्हणजे तुम्हाला एरिया डिमार्केट होईल. तुमचा अप्रोच हा टार्गेटेड राहील. आणि एक लक्षात घ्या, हिस्ट्री सुरुवातीच्या काळात प्रिपेअर करताना तुम्ही काय करणार की हिस्ट्रीला म्हणजे एक पूर्ण एक अंडरस्टँडिंग होऊन जाऊ दे. ओके, हिस्ट्री कसं आहे की फॅक्ट पण खूप आहेत आणि त्याचबरोबर एक त्याला एक स्टोरी आहे. बरोबर, महाराष्ट्राची किंवा कुठलीही हिस्ट्री घ्या ती एक स्टोरी आहे. आणि त्याला काहीतरी रिझनिंग आहे, घटनांचा सिक्वेन्स आहे, हे झाल्यावर हे झालं, किंवा त्याला कारण आहेत. ब्रिटिशर्स भारतात का आले? बरं, ब्रिटिशांबरोबर पहिल्यांदा पोर्तुगीज आले, पण पोर्तुगीज का टिकले नाहीत? ब्रिटिशर्स का टिकलेत? ते का जास्त वेळ आपल्या इथं राज्य केलं? किंवा काहीतरी रिझनिंग आहे, त्यामध्ये रिझनिंग पण पहिल्यांदा समजून घ्या. त्यानं काय होतं की तुम्हाला लक्षात ठेवायला हे खूप चांगलं जातं. आणि हे रिझनिंग तुम्हाला मेन्सच्या वेळेस ज्यावेळी तुम्ही लिहिणार आहे आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये तर त्यावेळी तुम्हाला खूप जास्त म्हणजे फायद्याचं होईल. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल की आता सुरुवातीच्या काळात प्रिपरेशन करताना तुम्ही हिस्ट्री एक शांतपणे एक रीडिंग करा, व्यवस्थित संपूर्ण हिस्ट्री समजून घ्या आणि मग तुम्हाला त्यातल्या फॅक्ट जे आहेत तर त्याच्यावर कमांड आणता येईल. दुसरा पार्ट एन्शियंट आणि मेडिवल, ह्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे की एन्शियंट मेडिवलमध्ये तुम्हाला थोडंसं म्हणजे त्यामध्ये सुद्धा थोडं अंडरस्टँडिंग आहे. इथं फॅक्टचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पाठांतर थोडं येतं की एन्शियंट मेडिवलमध्ये उदाहरणार्थ टर्म्स विचारतात की त्याचबरोबर काही ठिकाणं असतात की मध्ययुगीन म्हणजे चाल्कोलिथिक कल्चर, निओलिथिक कल्चर, पॅलिओलिथिक कल्चर हे कल्चर आहेत आपले. तर ते त्याची ठिकाणं कुठं कुठं आहेत? महाराष्ट्रामध्ये आहे का, राजस्थानमध्ये आहे का, मध्य प्रदेशमध्ये आहे? तर अशा पद्धतीने उदाहरणार्थ हे सर्व तुम्हाला पाठ करावं लागतं. त्यामुळे हिस्ट्री जो आहे हा जनरली थोडासा डिमांडिंग सब्जेक्ट आहे व्हेन इट कम्स टू मार्क्स. त्यामुळे तिथं थोडंसं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पाठांतर करणं अपेक्षित आहे. खूप जास्तीत जास्त प्रश्न जितके सोडवाल आणि जितकी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जे आहे पाठांतर करण्याचा प्रयत्न करा तितके तुम्हाला प्रिलिम्सला ह्याला जास्त ऍडव्हान्टेज भेटणार आहे. ओके, आता जनरल सायन्स. ओके, जनरल सायन्स लक्षात घ्या, मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं की फिजिक्स किती मार्क्स? 6 प्रश्न. केमिस्ट्री 6 प्रश्न. बायोलॉजी किती प्रश्न? 8 प्रश्न. बरोबर, 6 आणि 8 प्रश्न तुम्हाला इथे. हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला जनरल सायन्स मध्ये दिसेल. लक्षात घ्या, जनरल सायन्स वेगळं आणि सायन्स टेक वेगळं. बरोबर, जनरल सायन्स मध्ये तुम्हाला हे बेसिक सायन्स आहे. बरं, तुम्हाला आता काय करायचंय
सगळे PYQ घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चेकलिस्ट बनवायची. फिजिक्समध्ये कुठल्या टॉपिक्सवर रिपिटेटिव्ह प्रश्न येतात, केमिस्ट्रीमध्ये कुठल्या टॉपिक्सवर रिपिटेटिव्ह प्रश्न आहेत, बायोलॉजीमध्ये कुठल्या टॉपिकवर येतात. आणि उदाहरणार्थ फिजिक्समध्ये लाईट, बरोबर, लाईट, साऊंड, बरोबर, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, आणि थोडेफार न्यूमरिकल्स. म्हणजे आलं का लक्षात? अशी ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावर रिपिटेटिव्ह प्रश्न येतात. म्हणजे कधी संकल्पनात्मक प्रश्न येतात, कधी एकदम फॅक्च्युअल येते, किंवा कधी डायरेक्ट तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा इथं विचारले जातात. त्यामुळे लक्षात घ्या, जनरल सायन्समध्ये एक चेकलिस्ट बनवा आणि एखादं, हे बस्के सरांचं एक पुस्तक आहे, किंवा 8वी ते 10वी स्टेट बोर्ड, 8वी ते 10वी स्टेट बोर्डची पुस्तकं जी आहेत तर ती वाचा. ओके, त्याच्यामधून तुमची संकल्पना एकदा क्लिअर करा, आणि एकदा संकल्पना क्लिअर झाल्या की मग तुम्ही इझिली त्यातून सेल हे करू शकता. म्हणजे इझिली तुम्ही सर्व प्रश्न सॉल्व्ह करू शकता. सेम तुम्ही केमिस्ट्रीचं सुद्धा करा. केमिस्ट्रीला सुद्धा काही ठराविकच एरिया आहेत की ज्यातून प्रश्न येतात. पिरियडिक टेबल, कार्बन, ॲटॉमिक केमिस्ट्री म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ह्याच्या संदर्भातले काही प्रश्न, किंवा केमिस्ट्री अँड एव्हरीडे लाईफ नावाचा प्रश्न आहे. केमिकल रिॲक्शनवर कधी कधी प्रश्न येतो, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय वगैरे असे. तर असे ठराविक एरियांमधून कंटिन्युअसली प्रश्न येतात. तर ते बघा. बायोलॉजीमध्ये काय होतं की बायोलॉजीमध्ये सुद्धा एक ठराविक एरिया आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आहे, किंवा आपले ह्युमन ऑर्गन्स सगळे जे आहेत, म्हणजे ह्युमन सिस्टम जे आहे पूर्ण ह्युमनचे, तुमची रेस्पायरेटरी सिस्टम असेल, किंवा एक्सक्रिशन सिस्टम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, ब्लड आहे, किंवा डिफरंट काइंड ऑफ डिसीज आहेत, तर त्याच्यावर प्रश्न तुम्हाला इथं येऊ शकतो. ठीक आहे. सायन्स सुद्धा संकल्पनात्मक पार्ट सुद्धा आहे, आणि काही प्रमाणात फॅक्च्युअल सुद्धा आहे, आणि काही प्रमाणात अप्लाइड सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याची तयारी चांगल्या पद्धतीने करा. संकल्पना सुरुवातीच्या काळात समजून घेण्यावर भर जो आहे तर तो दिला पाहिजे, आणि त्यानंतर पाठांतर आले, मग त्यानंतर तुमचे PYQ सॉल्व्ह करणं. अशा पद्धतीनं सायन्सची जी आहे तर ती तयारी तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट तो म्हणजे करंट अफेअर. ओके, एक लक्षात घ्या, करंट अफेअरला मी जनरली काय म्हणतो की हा पार्ट आहे व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे काय? इतक्या सगळ्या फॅक्ट असतात त्याच्यामध्ये की तर ते तुम्हाला आज वाचल्या की एक ठराविक काळानंतर त्या विस्मरणात जातात, किंवा त्यातल्या काही गोष्टी इतक्या अशा पुसटशा लक्षात राहतात, काही पूर्णपणे विसरून जातात. तर तो व्होलाटाईल पार्ट आहे. ओके, पण त्याला मार्क्स किती आहेत? 15. ओके, पण एरिया किती आहे? खूप वास्ट एरिया आहे. डिफरंट काइंड ऑफ करंट अफेअर, व तुमचं राजकीय आहे, आर्थिक आहे, कला, क्रीडा, किंवा विविध प्रकारचे पुरस्कार, कुणाचं पुस्तक आलंय का नवीन, पर्यावरणामध्ये काहीतरी चालू घडामोडी चालू आहेत, बरोबर, किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी चालू आहे, संरक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी चालू आहे. आता आपल्याला नुकतंच माहिती आहे की आपल्या इंडिया पाकिस्तानचा जो आता इश्यू चालू आहे त्याच्यामध्ये S-400 प्रणाली जी आपण रशियाकडून घेतली, तो पण आपला करंटचा अभ्यासाचा एक घटक आहे. S-400 प्रणाली आपण कुणाकडून घेतली, तर असं खूप मोठा वास्ट एरिया. ओके, तर ह्याला मी काय करायचो की एकच सोर्स घ्यायचा, कुठलाही कंपायलेटेड फॉर्मॅटमधला, MPSC सिम्प्लिफाईड माझं पब्लिकेशन होतं. तर तसं पब्लिकेशनचं एक बुक घेतलं की मग ते मला त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने कमांड आणून ना मग मी त्याच्यावर तयारी करायचो, आणि त्याच्यावर आधारित मी प्रश्न जे आहेत तर ते सोडवायचो. पण ह्याच्यामध्ये सुद्धा MPSCच्या प्रिलिमला असं एक थोडा पॅटर्न आहे. ओके, करंटमध्ये, की जे तुम्ही चेकलिस्ट जर बनवली तर त्या चेकलिस्टच्या माध्यमातून ना तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर कमांड जी आहे तर ती आणू शकता, आणि तुम्हाला एक टार्गेटेड अप्रोच तिथं येतो. आता उदाहरणार्थ ही चेकलिस्ट कशी आहे करंट अफेअरमधली, एक तर तुमचे नॅशनल करंट अफेअर्स म्हणजे राष्ट्रीय घडामोडी,
महत्वाची राष्ट्रीय घडामोडी, इंटरनॅशनल काहीतरी असेल, बरोबर, इंटरनॅशनल घडामोडी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय की पुरस्कार, म्हणजे त्याला आपण अवॉर्ड म्हणतो. मग पुरस्कारमध्ये पण कुठले पुरस्कार, खूप महत्वाचे पुरस्कार की आपले पद्म पुरस्कार, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री किंवा साहित्य क्षेत्रामधले पुरस्कार असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर ते पुरस्कार असेल, म्हणजे व्यास पुरस्कार आहे किंवा ज्ञानपीठचा पुरस्कार असतो. तर असे विविध पुरस्कार आहेत. किंवा एकदमच इंटरनॅशनल लेवलला तुम्ही ऑक्सफर्डचा एखादा पुरस्कार असेल, म्हणजे ऑस्करचे पुरस्कार असतात, किंवा राष्ट्रीय म्हणजे चित्रपट क्षेत्रातले पुरस्कार आहेत. तर असे सर्व पुरस्कार तुम्हाला महत्त्वाचे करावे लागतात. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामधून पण तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. किंवा पर्सन इन न्यूज नावाचा एक पार्ट आहे. पर्सन इन न्यूज म्हणजे कुठला, पर्सन इन म्हणजे एखाद्याची अपॉइंटमेंट झाली आहे किंवा एखाद्याचं निधन झालंय, अशा पद्धतीने, किंवा कोणाला तरी पुरस्कार भेटला, तर त्याच्या अनुषंगाने एखादी पर्सन जर न्यूजमध्ये असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता सुद्धा एमपीएससीच्या प्रिलिम्सला ही म्हणजे आतापर्यंत दिसून आली. त्याचबरोबर डिफेन्समध्ये एखादा करंट अफेअर असू शकता, बरोबर. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे काय, ऑपरेशन सिंदूर, बरोबर. असे ऑपरेशन, मग ह्याच्या आधी पण असे बरेचसे ऑपरेशन झालेत. प्रत्येक ऑपरेशन कोणामध्ये झाले, किंवा सराव असतात बघा, की दोन राष्ट्रांमधले सराव असतात, युद्ध सराव, ते हवाई असतील किंवा जमिनीवरचे असतील किंवा सागरी असतील, तर ते सर्व सराव किंवा अशा सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला इथं भेटतात. म्हणजे त्याच्यावर अभ्यास जो आहे तर तो करावा लागतो. अशा पद्धतीनं मी तुम्हाला हे सगळं PYQच्या माध्यमातून, तर तुम्ही अशा चेकलिस्ट जर बनवल्या तर त्या चेकलिस्टचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो प्रिपरेशनला होऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं की थ्रूआउट तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रक्चर सांगितलं प्रिलिम्सचं, की कशा पद्धतीनं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. आपले सोर्सेस सुद्धा डिस्कस झाले. प्रत्येक पेपरला काय अप्रोच असला पाहिजे, प्रत्येक सब्जेक्टचा बलस्थान काय, म्हणजे स्ट्रेंथ काय आहे, आणि कुठं कसा पद्धतीनं ठेवलं पाहिजे, फॅक्ट कुठल्या ठेवल्या पाहिजेत, PYQच्या माध्यमातून चेकलिस्ट कशी बनवली पाहिजे, हे तुम्हाला मी सांगितलं. आता पुढचा पार्ट, प्रिकॉशन्स, बरोबर. तर प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे प्रिलिम्सची तयारी करताना, एक सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा, डोंट टेक कॅज्युअली. ओके. आता मी काय सांगतो तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं, की प्रिलिम्स, मला आधी सांगितलं की सर्वात जास्त कॉम्पिटिशन कुठं असतं, प्रिलिम्सला. कारण की जेवढे विद्यार्थी फॉर्म भरतात ते सर्वचे सर्व प्रिलिम्सला येतात, बरोबर. म्हणजे लाखोने विद्यार्थी येतात. ठीक आहे, ते एक कारण आहे. पण दुसरी गोष्ट डिस्क्रिप्टिव्हच्या केसमध्ये एक लक्षात घ्या, की तुम्ही 2025ची प्रिलिम्स दिली, ओके, आणि ती जर तुम्ही क्वालिफाय समजा नाही झाला तर त्याचं नुकसान काय आहे. समजा तुम्ही 2000 वर्स्ट केसमध्ये तुम्ही दुसरा अटेम्प्ट द्यायचा ठरवलं, तर तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टला जाताना तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची मेन्सच दिलेली नाही अजून, त्यामुळे तुम्हाला समजणारच नाही की माझा कुठला पेपर वर्क होतोय, GS 1, 2, 3, 4 मधला, किंवा एसएला मला मार्क्स कसे येतात. बरं, मी घेतलेला ऑप्शनल जो आहे तो मला ॲडव्हान्टेज देतोय, त्याच्यामध्ये मला मार्क्स येत आहेत का नाही येत आहेत, माझं इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड कसं आहे, म्हणजे ओव्हरऑल म्हणजे माझं रायटिंग जे आहे तर त्याचं इव्हॅल्युएशन जर होत नसेल, ओके, तर तुम्ही समजा तुम्ही वर्स्ट केसमध्ये तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टला जाताना सुद्धा खूप जास्त अंधारामध्ये असणार. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आत्ताची प्रिलिम जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून तुमचं पहिल्या अटेम्प्टमध्ये जर नाही झालं, म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये झालंच पाहिजे, पण समजा बॅड लक नाही झालं, तर तुम्हाला पुढच्या अटेम्प्टला जाताना काय होईल की तुम्हाला तिथे म्हणजे मागच्या मेन्सचा एक फीडबॅक असेल, माझ्यासाठी हा पेपर वर्क होतोय, हा नाही होत, मला GS 2 मध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे का 3 मध्ये घ्यावी लागणार आहे, ऑप्शनल मध्ये घ्यावी लागणार आहे का मला SC मध्ये घ्यावी लागणार, हे तुम्हाला कुठेतरी असेल. ह्यासाठी
जर तुम्ही पहिला अटेम्प्ट जर देत असाल म्हणजे एमपीएससीची तयारी जर करत असाल तर मी तुम्हाला खूप स्ट्रॉंगली सजेस्ट करेल की काहीही होऊ दे प्रिलिम्स ही पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झालीच पाहिजे. ओके. त्याचबरोबर अजून एक लक्षात घ्या, PYQ इग्नोर करू नका. PYQ इग्नोर करू नका. ओके. PYQच्या माध्यमातून तुम्हाला एक्झामची डिमांड समजते. ओके. म्हणजे मी नुसतंच पुस्तकं घेऊन वाचत बसलोय. पण तुम्हाला जर समजत नसेल की ह्याचं वेटेज किती आहे, तुम्ही एन्शियंट मेडिएवलच उदाहरणार्थ जर महिनाभर जर वाचत असाल, ओके, आणि ज्याला की मार्क त्याला काय वेटेज आहे तुम्हाला फक्त 3 ते 4 प्रश्न, ओके, तर ते वर्थ इट नाहीये. ओके. तर ते वर्थ इट नाहीये. त्यासाठी PYQ आणि विशेषतः फुल लेंथ पेपर बघा, ही एक प्रिकॉशन घ्या. फुल लेंथ पेपर्स बघा. फुल लेंथ पेपर बघण्याचा काय असतो ॲडव्हान्टेज की तुम्हाला मार्कांचं रिलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते समजतं. ओके. तर तुम्हाला मार्कांचं रिलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन समजतं. आणि त्याचबरोबर अजून एक आहे प्रिकॉशन मध्ये, इथे म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन इग्नोर करू नका बिलकुल. ओके. जितक्या लवकरात लवकर आपण रिव्हिजन मोडला येणार आहे, जितक्या फास्टमध्ये आपण सगळ्या संकल्पना जर समजून घेतल्या आणि मग पुढे आपण रिव्हिजनला गेलो तर ते जास्त फायद्याचं आपल्याला आहे. त्यामुळे रिव्हिजन बिलकुलही इग्नोर करू नका. अशा पद्धतीनं म्हणजे पूर्ण प्रिलिम्सचं तुम्हाला मी ओव्हरऑल एक अप्रोच जर सांगितलेला आहे. बाकी अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा आपल्या इथं ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन वगैरे घ्यायला याल, ओके, तर त्यावेळेस सुद्धा आपण एखादं सेशन ठेवू शकतो आणि त्यावेळी तुमच्या शंकांचा निरसन जे आहे करू शकतो. तुम्हाला दिसतंय की आपल्या ॲडमिशन्स ओपन आहेत 19 मेला. ओके. MPSCची प्रिलिम्स कम मेन्स फाउंडेशन बॅच जी आहे 2025-26च्या डिस्क्रिप्टिव्हसाठी, तर ती होणार आहे. आपल्या इथं मेंटॉरशिप सेशन सुद्धा असतात. आपल्याला माहिती आहे की गुड मेंटॉर असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ओके. तुम्हाला दिलेले रिसोर्सेस, पुस्तकं कशी वापरायची आहेत, आणि हा एक स्पर्धा परीक्षेचा एक म्हणजे महासागर म्हणतो की सगळ्या इन्फॉर्मेशनचा वगैरे, त्यातून कसं नॅव्हिगेट करायचं आणि आपल्या जे ठरवलेल्या ध्येयापर्यंत जायचं आहे, की त्यासाठी तुम्हाला 1-to-1 मेंटॉरशिप सुद्धा इथे अवेलेबल आहे आपल्या UPSC गाईड या क्लासमध्ये. तर त्याचा फायदा घ्या. आणि जर तुम्हाला अजूनही काही क्लासबद्दल माहिती हवी असेल तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या दिसतच असेल, तर त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला अजूनही माहिती. आणि त्याचबरोबर तुम्ही ऑफलाईन सेंटरला सुद्धा येथे येऊन व्हिजिट देऊ शकता. तर आपण या ठिकाणी थांबू आणि धन्यवाद.